ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा. दलित समाजामध्ये अनुसूचित जातीमध्ये भारतीय जनता पक्ष तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि आजपर्यंत विविध प्रयत्न केलेले त्यांनी काम केलेलं आहे आणि त्याचाच निकाल त्याचं फळ म्हणजे मागच्या विधानसभेत भारतीय जनता पक्षाला अनुसूचित जातीची म्हणजे चालू नगरसेवकाचं काम कसं आहे तुमच्या भागात आणि जे सत्य परिस्थिती आहे लोकांचं जे म्हणणं आहे ते आम्ही सांगितलेलं आहे. म्हणजे काम केलं का नाही? परिस्थिती आहे काय परिस्थिती म्हणजे आपले जे शासकीय योजना आहेत, जे लाडकी बहीण आहे किंवा आज पंतप्रधान आवास योजना आहे, कामगारांचे जे शिबिर आहे, अनेक असे सरकारी योजना आहेत जे लोकांपर्यंत पोहोचलेले नाही. नियम आहे या वर्षीसुद्धा मला त्या प्रभागातून निवडून द्यावे. 2 टाकून विजय झाले. प्रभागातील कामेसुद्धा आम्ही त्या धर्तीवर केलेलं आहे. त्यावर जरी प्रशासनाचं जरी असलं तर मान्य विजयकुमार देशमुख मला यांच्या माध्यमातून भरपूर निधी आणून त्या भागात आम्ही निधी खर्च केलेलं आहे. एवढं त्या पक्ष भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक उमेदवारांचा मुलाखतीचं इथं ठरलेलं कार्यक्रमासाठी आज आम्ही उपस्थित राहिलो. ते प्रभाग क्रमांक 1मधून मी प्रभाग क्रमांक 1D सर्वसाधारण पुरुषमधून मी इच्छुक उमेदवार म्हणून पक्षाकडे मी मागणी केलेलं आहे. तर पक्षाच्या गेले 10 ते 12 वर्षापासून मी एकनिष्ठेने काम करत आहे. शेळगे भागामध्ये भाजप वाढीसाठी कुठल्याही पदाचं अपेक्षा न करता या भारतीय जनता पार्टीच्या वाढीसाठी आम्ही काम करत आलेलो आहोत. तर गेल्या लोकसभा असू दे किंवा विधानसभा असू दे, पक्षाने जे म्हणजे जबाबदारी आम्हाला दिलेल्या आहेत ते आम्ही एकनिष्ठेने पार केलेलं आहे आणि शेळगे भागामध्ये मोठ्या प्रमाणात आम्ही लोकसभेला देखील आणि विधानसभेला देखील मोठ्या प्रमाणात लीड आम्ही आमच्या भागातून दिलेला आहे. त्या पक्षाच्या कामाच्या जोरावर आज आम्ही पक्षाच्या अजेंडा घेऊन आम्ही शेळगे भागात कार्य करत आहे आणि आदरणीय विजयकुमार देशमुख मालक यांच्याकडे आम्ही गेले 10 ते 12 वर्ष त्यांच्या नेतृत्वाखाली आणि डॉक्टर किरण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 15 वर्षापासून एक सामाजिक कार्याचा धडाका आम्ही या शेळगे भागात केलेला आहे. त्यामध्ये युवकांचा असू दे किंवा महिला वर्गांसाठी असू दे, या शैक्षणिक या असे विविध सामाजिक उपक्रम आम्ही राबवलेला आहे. तर जेणेकरून या सर्वांना मी विनंती करतो पक्षाला की या शेळगी भागामध्ये हातवाढ भाग होऊन जवळपास 25 ते 30 वर्ष झालं जसं विकास व्हायला पाहिजे तसं विकास अजूनपर्यंत झालेला नाही. प्रभाग क्रमांक हे जसं हातवाढ आहे त्याच प्रकारे आज देखील आहे. तर पक्षाने यंदा बदल घडवावा आणि पक्षाने जे काम करणार आहे पक्षासोबत, जे पक्षासाठी या भागात नेहमी म्हणजे पक्षासाठी आणि जे जबाबदारी देतील ते काम करण्यासाठी युवक असतील त्यांना प्राधान्य पक्षाने द्यावं अशी पक्षाकडे विनंती आहे. की आज 10 वर्ष झालं एक नगरसेवक आहे, कारण आज ते पक्षासाठी कुठल्याही प्रकारचं काम आम्हाला तर दिसून आलेलं नाही. कारण जनता बोलतंय हे ते पक्ष बघून घेतील, कारण पक्ष देखील सर्वे करत आहे, त्या सर्वेत निष्पन्न होईल. आणि आम्हाला विनंती आहे पक्षाला की पक्षाने जास्तीत जास्त करून पक्षासाठी जे काम करतील त्यांना संधी द्यावं आणि पक्षासाठी अहोरात्र आम्ही काम केलेलं आहे. तर पक्षाने आम्हाला न्याय द्यावं. विद्यमान नगरसेवक हे अविनाश पाटील आहे. गेले 10 वर्षापासून त्यांनी या शेळगे भागाचा नगरसेवक म्हणून कार्य करत आहेत. तर नक्कीच यावेळेस आम्ही पक्षाकडे विनंती केलेलं आहे की बदल व्हावं. हे पक्षाने देखील दखल घेतलेलं आहे, पक्षाने देखील विचार करत आहे. तर पक्षाचं आम्ही जरूर पालन करू. पक्ष जे आदेश देतील ते आदेशाचं आम्ही वाट बघतो. काम काय केलं विचारले ना, म्हणजे चालू नगरसेवकाचं काम कसं आहे तुमच्या भागात आणि जे सत्य परिस्थिती आहे लोकांचे जे म्हणणं आहे ते आम्ही सांगितलेलं आहे. म्हणजे काम केलं का नाही? परिस्थिती आहे काय परिस्थिती म्हणजे आपले जे शासकीय योजना आहेत, जे लाडकी बहीण आहे किंवा आज पंतप्रधान आवास योजना आहे, कामगारांचे जे शिबिर आहे, अनेक असे सरकारी योजना आहेत ते लोकांपर्यंत पोहोचलेले नाही. पक्ष सांगितलं की प्रत्येक कार्यकर्त्यांनी लोकांपर्यंत पोचलं पाहिजे, पक्षाचे काम वाढवलं पाहिजे, संघटित करा, पक्षासाठी युवकांची बैठक घ्या आणि पदयात्रा घ्या. हे कुठल्याही प्रकारचा आज त्या नगरसेवकाच्या माध्यमातून झालेलं नाही. आम्ही कुठलं पद न घेता विधानसभेला पदयात्रा आणि कॉर्नर. नमस्कार, मी प्रवीण अशोक कांबळे, प्रभाग क्रमांक 2 अनुसूचित जाती पुरुषासाठी जो राखीव प्रवर्ग आहे 2A, त्यातून मी आत्ता माझी मुलाखत या ठिकाणी दिलेली आहे. काय तुमचे जे आहे ते कोणत्या मुद्द्यावर तुम्ही निवडणूक लढवत आहे सध्याला? भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा एकच मुद्दा आहे, तो म्हणजे विकासाचा. आणि नरेंद्र मोदी जसं म्हणतात की सबका साथ सबका विकास आणि सबका प्रयास, याच मुद्द्यावर केवळ विकास आणि विकास याच मुद्द्यावर आम्ही या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत.
आणि आपण आपल्या प्रभागात आत्तापर्यंत काय काय कामे केली की तुम्हाला लोकांनी निवडून द्यावी? भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून मी मागील 10 वर्षापासून या पक्षामध्ये काम करतो. ते काम करत असताना मी प्रदेश पातळीवर अनुसूचित जाती मोर्चाचा सदस्य, अनुसूचित जाती मोर्चाचा शहराचा सरचिटणीस आणि अनुसूचित जाती मोर्चा भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष म्हणून सध्या कार्यरत आहे. दलित समाजामध्ये म्हणून अनुसूचित जातीमध्ये भारतीय जनता पक्ष हा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही आजपर्यंत अविरत प्रयत्न केलेले, त्यांनी काम केलेलं आहे आणि त्याचाच निकाल, त्याचेच फळ म्हणजे जे मागच्या विधानसभेत भारतीय जनता पक्षाला अनुसूचित जातीची भरघोसाची मते मिळाली. भारतीय जनता पक्षाचा विचार हा आज तळागाळापर्यंत आणि अनुसूचित जातीच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचलेला आहे, याचं मला समाधान आहे. तरी पण तुमच्या भागातील काही जणांचं असं म्हणणं आहे की भागात अजून कामे झालेली नाही, तुम्ही त्यांना कसं सामोरे जाणार? प्रभाग 2मध्ये शहरातल्या जर तुलनात्मक बघितलं तर आजपर्यंत सगळ्यात जास्त कामं प्रभाग 2मध्ये झालेली आहेत. विरोधक आता म्हणत असेल की कामं झाली आहेत, त्यांचं काम आहे, त्यांच्याकडे दुसरा मुद्दा पण नाही, पण सगळ्यात जास्त कामं झाली असेल तर प्रभाग 2मध्ये विकास कामं झाली. आता आपली रणनीती कशा मतदारांना केवळ आम्ही विकासाच्या मुद्द्यावर आम्ही या ठिकाणी त्यांच्यासमोर जाणार आहे आणि आजपर्यंत केलेली कामं भारतीय जनता पक्षाचं जे केंद्रात सरकार आहे, जे राज्यात सरकार आहे, जे ट्रिपल इंजिन सरकार आज ज्या गतीनं काम करते, हे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी अंत्योदय ही संकल्पना राबवते आणि विविध योजना या आम्ही या जनतेला दिलेल्या आहेत. त्या विकासाच्या कामाच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत जाणार आहे आणि मताचा जोगवा आम्ही म्हणजे आपण फक्त विकासाच्या मुद्द्यावरच निवडणूक केवळ लढवणार. विकास, या देशाचा विकास होणंच हेच भारतीय जनता पक्षाचं अंतिम ध्येय आहे. धन्यवाद. माझं नाव सुभाष मल्लिकार्जुन बिराजदार. मी प्रभाग क्रमांक 1मधून ड विभागातून इच्छुक उमेदवार आहे. गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्य करत आहे आणि पक्षाने दिलेलं जे काही जबाबदारी आहे आम्ही पूर्ण करतो आहे आणि सगळ्यांपर्यंत शासकीय योजना असतील की बाकी काही कामं असतील आम्ही सगळ्या नागरिकांपर्यंत पोहोचत आहोत. पक्षाने यावेळेस जास्तीत जास्त युवकांना संधी द्यावा आणि संधी देऊन आम्हाला आमचा विचार व्हावा एवढं आम्ही मांडलेला आहे. क्रमांक 1 आणि प्रभाग क्रमांक 3मध्ये मी इच्छुक आहे. त्याची मागणी मी पक्षाला केली. आज मुलाखतीमध्ये मला त्यांनी विचारलं की साधारण मूलभूत गरजा काय आहे, प्रभागाची रचना कुठपर्यंत आहे, प्रभाग कसा असेल आणि तुम्ही नवीन सुविधा प्रभागामध्ये द्यायची तुमची संकल्पना काय आहे. तर मी त्यांना सांगितलेलं आहे की संकल्पनेमध्ये माझ्या डोक्यात आहे की चांगला डेमो वार्ड कसा असावा हे माझ्या कल्पनेच्या माध्यमातून मी देणार आणि मूलभूत गरजांवर सर्वप्रथम मला लक्ष राहणार आहे. आमचं कामच ते आहे तर आम्हाला ते करणं गरजेचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त मुलांना जे उद्योग व्यवसायाचं आहे त्याच्यावरही माझं भर जास्त आहे. देखील काय वाटतं पक्षाचे निर्णय घेईल, मालक जे निर्णय देतील त्या निर्णयाला मला मान्य नाही. आज प्रभाग क्रमांक 1 ड मधून उमेदवारी भरवून त्याच्या मुलाखतीसाठी आलो. सर्व काही जे माहिती मतदारांचं संचालन 2012पासून मी त्या प्रभागात कंटिन्यू नगरसेवक म्हणून निवडून येतो आहे. तर माझी तिथे 2 टर्म आहे माझ्या त्या प्रभागात झालेल्या आहेत. मध्ये काही प्रशासक होतं 4 वर्ष, तर कंटिन्यू मी तिथे आहे. तर माझा तिथं ध्येय आहे, माझं क्लेम आहे या वर्षीसुद्धा मला त्या प्रभागातून निवडून द्यावे. 2 टर्म विजय झाले. प्रभागातील कामेसुद्धा आम्ही त्या धर्तीवर केलेलं आहे. 4 वर्ष जरी प्रशासक जरी असला तर मान्य विजयकुमार देशमुख मला यांच्या माध्यमातून भरपूर निधी आणून त्या भागात आम्ही निधी खर्च केलेलं आहे. एवढं त्या पक्ष विचारणा काय केलं जातीय प्रभाग, जातीय रचना, बाकी तुझं निवडण्याचे संकेत कसे काय काय पद्धती आले काय ते प्रकार नाही. मागचे 2 टर्म कसं विजय झाला तर या टर्म कसं तुम्ही विजय येतात याची सांगितलं, त्या पद्धतीने त्यांना रूपरेषा पक्षाला सांगितलं.